नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 9th स्टेट बोर्डचा चॅप्टर नंबर 3 बघणार आहोत, दॅट इज पॉलिनॉमियल्स. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन ऑफ पॉलिनॉमियल्स, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन बघितलंय. आज आपण बघूया स्टँडर्ड फॉर्म अँड कोएफिशिएंट फॉर्म, त्यानंतर सिंथेटिक डिव्हिजन ते बघूया आपण. तर स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? स्टँडर्ड फॉर्म म्हणजे एखाद्या पॉलिनॉमियलमध्ये समजा फोर्थ पॉवर आहे, थर्ड पॉवर इथे मिसिंग आहे, तर त्याला काय करणे, एक्स फोर्थ. आता जो पॉवर मिसिंग आहे तो काय कसं लिहायचा, 0x³ असा लिहायचा, म्हणजे झिरोच्या फॉर्म मध्ये लिहायचा. एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 काय येईल, 0 येईल. 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग काय येईल, 0 येईल. सो जो पॉवर मिसिंग आहे तो काय लिहायचा, 0च्या फॉर्म मध्ये लिहायचा. आता थर्ड पॉवर नाहीये, सेकंड पॉवर आहे, फर्स्ट पॉवर पण नाहीये, तो पण लिहायचा 0x-8. तर याला म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे दिलेल्या पॉलिनॉमियल्सचा जी पॉवर मिसिंग आहे ते 0च्या फॉर्म मध्ये लिहिणे, त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड फॉर्म. नेक्स्ट आहे कोएफिशिएंट फॉर्म. कोएफिशिएंट फॉर्म म्हणजे काय, तर कोएफिशिएंट म्हणजे काय, x² x⁴ चा कोएफिशिएंट म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल. म्हणजे काय नसतं, म्हणजे 1 असते, म्हणजे ह्याचा कोएफिशिएंट काय येईल, 1 येईल, कॉमा ह्याचा कोएफिशिएंट 0, ह्याचा -3 येईल, कारण इथं साइन सहित लिहावं लागेल, इथं 0 आणि हे मायनस आहे. ह्याला म्हणतो आपण कोएफिशिएंट फॉर्म. तर आता हे कुठे लागणार आहे, तर आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मध्ये आपल्याला स्टँडर्ड फॉर्म आणि कोएफिशिएंट फॉर्म लागणार आहे. तर आज आपण सिंथेटिक डिव्हिजनची प्रॅक्टिस सेट 3.3 घेऊ. 3.3 फर्स्ट क्वेश्चन. (2m² - 3m + 10 divided by m - 5). तर स्टेप्स बघा. आधी तर बघायचं की स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, तर आहे. मग स्टँडर्ड फॉर्म 2m² - 3m + 10. आता इथे काय आहे, -5. तर जे पण साइन असेल -5 त्याचा अपोजिट घ्यायचं. -5 चा अपोजिट काय येतो, +5. तर मग याचा नंतर लिहायचा कोएफिशिएंट फॉर्म. कोएफिशिएंट फॉर्म काय येतो, 2, -3 आणि 10. तो लिहायचा इथं 2, -3, 10. आता कशाने डिवाइड करायचंय, 5 ने. सिंथेटिक डिव्हिजन मध्ये जे पण साइन असेल त्या साइनच्या अपोजिट घ्यायचा, 5 ने डिवाइड करायचं. मग काय करायचं, फर्स्ट 2 ॲज इट इज लिहायचं, 2 ॲज इट इज लिहायचं, 5 आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन, 5 2 जा 10. त्यानंतर अपोजिट साइन सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर, 10 मधून 3 गेले 7, आणि नंतर मल्टिप्लिकेशन, 7 5 जा 35. मग प्लस प्लसचे आपण काय करतो, ॲडिशन. सो 35 + 10 45. सो हा असेल रिमाइंडर, हा काय असेल, रिमाइंडर. आता याच्यामध्ये आपल्याला क्वोशंट काढा म्हणले, क्वोशंट इक्वल टू, तर हे काय असते, कॉन्स्टंट असते, आणि कॉन्स्टंटच्या नंतर काय असेल, फर्स्ट पॉवर. त्याच्यामध्ये कोणता व्हेरिएबल यूज केलेला आहे, m चा व्हेरिएबल यूज केलेला आहे, त्यामुळे हा काय येईल, 2m येईल. म्हणजे हा कॉन्स्टंट आणि ही m चा फर्स्ट पॉवर, हा त्याचा कोएफिशिएंट आहे. सो 2m + 7 इज द क्वोशंट and 45 is the remainder. This is question number 1 of practice set 3.3. Next question. स्टँडर्ड सिंथेटिक डिव्हिजन फार सोपं आहे, फक्त आपल्याला काय आलं पाहिजे, त्यासाठी स्टँडर्ड फॉर्म आणि कोएफिशिएंट फॉर्म आला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, y³ - 216 divided by y - 6. तर यामध्ये हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागेल. स्टँडर्ड फॉर्म इक्वल टू y⁴. आता इथं थर्ड पॉवर आहे, सेकंड पॉवर मिसिंग आहे, तर काय लिहायचं मग, 0x². फर्स्ट पॉवर पण मिसिंग आहे, 0x - 216. तर हा झाला स्टँडर्ड फॉर्म. आता कोएफिशिएंट फॉर्म. कोएफिशिएंट फॉर्म काय म्हणजे कोएफिशिएंट 1 असतो, 1 0 0 आणि -216. ॲज इट इज लिहायचं 1 0 0 -216. आता इथं काय -6 आहे, तर कशाने डिवाइड करायचंय, +6 ने डिवाइड करायचंय. त्यानंतर 1 ॲज इट इज, 6 1 जा 6, 0 + 6 6, 6 6 जा
36, 0 plus 36, 36, आणि 36 6 जा 6 6 जा 36, कॅरी 3, 6 is 18 plus 1, तर इथं काय आलं रिमाइंडर 0. वी आर गेटिंग रिमाइंडर ॲज अ 0. आता बघा क्वेश्चन काढताना लास्ट टर्म काय असते, कॉन्स्टंट. इथं व्हेरिएबल कोणता आहे, वाय, म्हणजे काय येईल 6y प्लस वाय स्क्वेअरच्या नंतर वाय स्क्वेअर, वायच्या नंतर वाय स्क्वेअर, म्हणजे कॉन्स्टंट वायचा फर्स्ट पॉवर वायचा सेकंड पॉवर. याचा कोएफिशियंट किती आहे 1, ह्याचा 6 आणि हे 36. तर हे झाला क्वोशंट आणि रिमाइंडर. फार सोपं आहे सिंथेटिक डिव्हिजन. नेक्स्ट क्वेश्चन, फक्त आपल्याला काय आलं पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म आलं पाहिजे आणि कोएफिशियंट फॉर्म. थर्ड क्वेश्चन, 2x to the power 4 plus 3x cube plus 4x minus 2x square divided by x plus 3. आता बघा इथं पॉवर्स आहेत पण पुढे मागे दिलेला आहे. आपण काय करू, त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये. स्टँडर्ड फॉर्म इक्वल्स टू 2x चा फोर्थ पॉवर, 4 च्या नंतर काय येईल थर्ड पॉवर, थर्डच्या नंतर सेकंड पॉवर. लिहित असताना त्याच्या साइन सहित लिहायचं. त्यानंतर x चा फर्स्ट पॉवर आणि काय नसतं, म्हणजे आता इथं काय लिहावं लागेल, 0 लिहावं लागेल. कॉन्स्टंट 0 आहे ना. कोएफिशियंट फॉर्म 2 3 2 4 आणि 0. सो 2 3 minus 2 4 0. ह्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला कशाने, +3 आहे त्याचा अपोजिट घ्यायचा -3. स्टेप लक्षात ठेवा, मेथड 2 ॲज इट इज घ्यायचं. 3 2 जा 6, कोणतं 6, -6, अपोजिट साइन सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर. 3 3 जा 9 +9. सो इन मल्टिप्लिकेशन मायनस मध्ये बिकम प्लस. किती येईल अपोजिट साइन सबट्रॅक्शन 7, 7 3 जा 21, 21 मधून 4 गेले, किती राहिले 17, आणि 17 3 जा 51. सो प्लस मायनस मायनस, तर रिमाइंडर किती येईल 51. आणि कोशंट काय येईल, कोशंट बघू आपण आता. कोशंट इक्वल टू, हा काय असेल कॉन्स्टंट, हा असेल कॉन्स्टंट. त्यानंतर कॉन्स्टंटच्या नंतर हा x चा फर्स्ट पॉवर, त्यानंतर हा x चा सेकंड पॉवर आणि हा थर्ड पॉवर. सो कॉन्स्टंट, फर्स्ट पॉवर, सेकंड पॉवर, थर्ड पॉवर. सो दिस इज कोशंट.